टेस्टी सॉफ्ट इन्स्टंट अप्पम, तेही बिना तेलाचा वापर न करता तुम्ही हे नाश्ता कधीही बनवू शकता। आणि त्यासोबतच टेस्टी आणि इन्स्टंट मी शेंगदाण्याची चटणीही बनवणार आहे आणि झटपट होतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिले मी अप्पम साठी चटणी बनवणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडेसे रोस्ट केलेले शेंगदाणे 2 ते 3 चमचे, डाळ 2 ते 3 चमचे घ्यायचं आहे। आता यामध्ये हिरव्या मिरच्या, थोडंसं ओलं खोबरं नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता, 3-4 लसूण पाकळ्या, अगदी थोडंसं साखर, थोडंसं कलर येण्यासाठी मी यामध्ये तिखट घातले आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 2 चमचे दही। आता याचं मिक्सरमध्ये फाईन पेस्ट बनवून घेऊयात। तर इथे हे चटणी बनवून झालेलं आहे, एका वाटीमध्ये काढून घेऊयात। तर आता या चटणीला आपण फोडणी देऊयात। तर एका पॅन मध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे, यामध्ये मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, 2 ते 3 सुक्या मिरच्या। आता हे तेलावरती थोड्या वेळ परतून घेऊयात। तर इथे हे फोडणी झालेली आहे। तर आता ही फोडणी बनवलेल्या चटणीवरती टाकूयात। तर इथे हे शेंगदाण्याची इन्स्टंट टेस्टी चटणी तयार आहे। शेंगदाण्याची चटणी आणि अप्पमचं कॉम्बिनेशन तुम्हाला नक्की आवडेल। तर आता आपण अप्पम बनवूयात। तर एका जारमध्ये 1 कप रवा घ्यायचा आहे। रवा बारीक किंवा जाड कुठलाही चालेल, कारण आपल्याला हे आता ग्राइंडच करून घ्यायचं आहे। अर्धा कप पोहे, जाड किंवा पातळ कुठलाही चालेल, अर्धा कप दही, पाऊण कप पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ। मिक्सरवरती आता याचा आपण बारीक पेस्ट बनवून घेऊयात। तर इथे तुम्ही हे बघू शकता, बॅटर जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपण 1 चमचा फ्रूट सॉल्ट घालूयात। आता हे व्यवस्थितरित्या आपण मिक्स करून घेऊयात। एकाच डिरेक्शन मध्ये आपल्याला हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे बॅटर एकदम हलकं झालेलं आहे। फ्रूट सॉल्ट मुळे हे अप्पम जाळीदार, सॉफ्ट आणि स्पंजी बनतात। तर इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे। तर आता आपण अप्पम बनवून घेऊयात। पॅन मध्ये 1 पळीभर बॅटर घालूयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे बॅटर स्प्रेड करून घेऊयात। 2 मिनिटे मीडियम फ्लेम वरती भाजून घेऊयात। तर इथे हे अप्पम भाजून घेतले आहे। तर आता दुसऱ्या बाजूने याला भाजायची गरज नाही, एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। तर अशाच प्रकारे आपण दुसरे अप्पम बनवून घेऊयात। पॅन मध्ये तेल वगैरे काहीही घातलेलं नाही। तर आता यामध्ये 1 पळीभर बॅटर घालूयात आणि अगदी हलक्या हाताने हे बॅटर स्प्रेड करून घेऊयात। स्टीमने अप्पमचा वरचा भागही व्यवस्थितरित्या असा शिजलेला आहे। आता याला पलटायची गरज नाही। तर इथे हे 2 मिनिटे मीडियम फ्लेम वरती अप्पम छान भाजून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने हे एकदम छान भाजलं गेलेलं आहे। तर आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। तर इथे हे इन्स्टंट रवा अप्पम आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी तयार आहे। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत।